गणेशाय नमः। आधार अनेकदा सुटून जातात, पण धैर्य सोबत राहतं. आपली ताकद ओळखा, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये लपलेली आहे. देश विदेशातून पाहत असलेल्या सर्व दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर. आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साईनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि चंद्र राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचं एक योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनाला, तुमच्या भविष्याचा संवारू शकतं. अनेकदा आपण म्हणतो, योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रहस्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रह गोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्त होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे. सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरूची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे. सप्तम दृष्टी आपली नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. इथे तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की दर महिन्याला काही स्पेशल डेट्स असतात जिथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. तर वृषभ राशीसाठी चतुर्थ भावात चंद्रमा 13 आणि 14 ऑगस्टला राहतील. यानंतर 22, 23 आणि 24 तारखेला अष्टम भावात आणि सोबतच 5 आणि 6 ऑगस्टला द्वादश भावात. या तारखांना कुठेतरी नोट करून घ्या, कारण इथे तुम्हाला सर्वात जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे आहे. जास्त माहितीसाठी आजचं राशीफल तुम्ही आमच्या चॅनेलवर पाहू शकता. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट शनीच्या वक्री होण्यामुळे इन्कममध्ये अनिश्चितता बनलेली राहील. तुम्हाला धनप्राप्तीसाठी सामान्यापेक्षा अधिक मेहनत करावी लागू शकते. 8 ऑगस्टला गुरूच्या उदय होण्यामुळे तुमच्या इन्कमचे नवीन मार्ग उघडण्याच्या शक्यता पण येतील. विशेष करून जर तुम्ही कमिशन बेस्ड कंपनीमध्ये काम करता किंवा कमिशन बेस्ड बिझनेस करता, जर तुम्ही कन्सल्टन्सीचं काम करता, एज्युकेशनशी जोडलेल्या क्षेत्रांशी जोडलेले आहात, तर ही सिच्युएशन जास्त प्रॉफिटेबल तुमच्यासाठी बनू शकते. शुक्रचं कन्या राशीत गोचर करणं हे संकेत देतं की ऑगस्टच्या मिडलपर्यंत तुमच्या इन्कमच्या सोर्समध्ये काही कन्फ्युजनची सिच्युएशन राहू शकते. या दरम्यान आपली इन्कम वाढवण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट किंवा रिस्क भरलेल्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला नको जायला. यापासून अंतर ठेवून राहाल तर बेटर राहील. आता खर्चाची बात केली तर मंगळाचं तुमच्या राशीत बसणं तुम्हाला एनर्जी तर देईल, पण सोबतच खर्चांना घेऊन खूप जास्त उत्सुकता किंवा खूप घाईगडबड हे पण बनवू शकतात. तुम्ही लक्झरी किंवा दिखाव्याच्या वस्तूंवर अचानक पैसा खर्च करताना दिसाल. केतूच्या चौथ्या भावात विराजमान होण्यामुळे घरची दुरुस्ती होवो, वाहनचे मेंटेनन्स होवो, कुटुंबाच्या कोणत्याही सुखसुविधेवर मोठा खर्च इथे होताना दिसू शकतो. हे खर्च तुमच्या बजेटला बिघडवण्याचं काम पण करतील. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच इमर्जन्सी फंड्सला वेगळं ठेवणं, सेव्हिंग्सचा काही हिस्सा साईडला ठेवणं हे गरजेचं राहील. वक्री शनीची दृष्टी तुमच्या खर्चांना वाढवू पण शकते आणि विशेष करून त्या वस्तूंवर ज्याचा अंदाज तुम्हाला नसेल अशा ठिकाणी होऊ शकतं. प्रयत्न करा की महिन्याच्या कोणत्याही व्यक्तीकडून उधार घेण्यापासून किंवा उधार देण्याच्या सिच्युएशनपासून तुम्ही विशेष करून वाचून राहा. मग बात येते तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्सची. कारण शनी तुमच्या राशीपासून लाभ भावात वक्री होण्याला जात आहेत, त्यामुळे ही वेळ मल्टीबॅगर रिटर्नची अपेक्षा करण्याची नाहीये. याच्याऐवजी आपला पैसा लो रिस्क ऑप्शन्समध्ये लावा, जिथे तुमची जी बेसिक कॅपिटल आहे ही लॉक होऊ शकेल. जसं की एफ.डी असू शकतात, दीर्घ काळासाठी जे एफ.डी असू शकतात त्यात इन्व्हेस्ट करणं,
हे इन्व्हेस्टमेंट तुमच्या पैशांना खर्च होण्यापासून पण वाचवेल आणि शनीच्या निगेटिव्ह प्रभावाला शिस्तबद्ध सेव्हिंग्जमध्ये बदलून पण देईल. फॅमिली लाईफ केतू तुमच्या चौथ्या भावात स्थित आहेत, जे अनेकदा घरात काही अस्पष्ट तणाव किंवा जुन्या गोष्टींचे पुन्हा उफाळून येण्याचं कारण बनतात. तुम्हाला असं वारंवार वाटू शकतं की कुटुंबातील सदस्य तुमची बात सही प्रकारे समजत नाहीयेत. हीच तुमची भूमिका शांतीदूताची असली पाहिजे. घरातील मोठे वृद्ध आहेत त्यांच्यासोबत संबंधांमध्ये गोडवा बनवून ठेवा. त्यांच्या गोष्टींना इग्नोर करण्याची चूक करू नका. हे तुमच्यासाठी मोठी डिप्लोमसी सिद्ध होईल. आता शुक्राचं कन्या राशीत असणं दाम्पत्य जीवनात काही अहंकार म्हणा, अपेक्षांचा टकराव म्हणा, या कारणाने पण पाहायला मिळेल. जीवनसाथीच्या छोट्या छोट्या गोष्टींना मुद्दा बनवून घेतात, यापासून तुम्हाला वाचलं पाहिजे. 8 ऑगस्टला गुरूचं उदय होणं, यानंतर जी सिच्युएशन तुमच्यासाठी असेल, इथे लक्ष आपल्या संबंधांमध्ये मॅच्युरिटी आणण्यावर जास्त करा. छोट्या छोट्या गोष्टींवर जे बिथरून जाण्याची स्थिती होती, त्यापासून वाचून राहा. आपल्या जीवनसाथीला जास्त इम्पॉर्टन्स द्या. स्वतःपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स द्या, ज्यामुळे नात्यात जवळीक बनलेली राहील. आता चौथ्या भावात केतूची उपस्थिती या गोष्टीचा संकेत पण देते की माताजींच्या हेल्थ किंवा त्यांच्या स्वभावात थोडा बदल, अनपेक्षित बदल पाहायला मिळू शकतो. अटेन्शनची खूप जास्त गरज आहे. त्यांच्या गरजांना आपल्या व्यस्त दिनचर्येत तुम्हाला प्रायोरिटी द्यावी लागेल. वडिलांसोबत संबंधांमध्ये 8 ऑगस्टनंतर सुधारणा पण पाहायला मिळेल, कारण गुरूचा पराक्रम भावात उदय होणं तुमच्या आणि त्यांच्यामधील जुने वैचारिक मतभेद कमी करून देईल. जेव्हा घरच्या तणावाचा माहोळ असेल, तर लगेच आर्ग्युमेंटमध्ये सामील होण्याऐवजी त्या ठिकाणाहून काही वेळेसाठी बाजूला होणं हे जास्त बेटर आहे. याला इमोशनल विड्रॉल म्हणतात, जे विवादाला वाढण्यापासून रोखतात. हे सर्वात चांगला मार्ग मानला जातो. आता महिन्याच्या उत्तरार्धात 20 ऑगस्टनंतर जेव्हा तुम्ही पाहता, तर बुधाच्या सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर कुटुंबात एक राऊंड टेबल मीटिंग तुम्हाला केली पाहिजे. घरच्या समस्यांना एकमेकांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, तो समजून सोडवण्याचा प्रयत्न करण्याच्या दिशेने पुढे गेलं पाहिजे. स्टुडंट्स अँड एज्युकेशन वृषभ राशीचे स्टुडंट्स आहेत. ऑगस्ट 2026चा महिना पारंपरिक अभ्यासाच्या पद्धतीवरून हटून स्मार्ट लर्निंग, सेल्फ डिसिप्लिन यावर तुम्हाला जास्त जोर द्यायचा आहे. जिथे तुम्हाला किताबी ज्ञानाच्या ऐवजी व्यावहारिक कौशल्य आणि मेंटरशिपवर जास्त लक्ष द्यायचं आहे. तिसऱ्या भावात गुरूचं उदय होणं हे तुम्हाला कोणत्याही अनुभवी मार्गदर्शकाची साथ मिळवून देऊ शकतं. त्यामुळे स्वतः स्ट्रगल करण्याऐवजी अशा एक्सपर्ट्सच्या जवळ जा, जे तुम्हाला फीडबॅक देऊ शकतील. तुमचे टीचर्स असू शकतात, मेंटर्स असू शकतात, प्रोफेसर्स असू शकतात. हे तुमची लर्निंग स्पीडला वाढवतात. जे तुम्ही खूप वेळेपासून लर्निंग कर्वला फेस करत आहात, त्यातून तुम्हाला बाहेर काढतात. आता केतूच्या चौथ्या भावात असण्यामुळे मानसिक भटकावाची स्थिती जी बनत आहे, ज्यातून दूर करण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन डाएट स्वीकारली पाहिजे. इन्फॉर्मेशन डाएट म्हणजेच अनावश्यक सोशल मीडिया, गोंधळापासून दूर राहून अभ्यासाच्या दरम्यान डीप वर्क तुम्हाला केलं पाहिजे. याला जास्त इम्पॉर्टन्स दिली पाहिजे. अनेकदा म्हटलं जातं की सोशल डिटॉक्सिफिकेशन केलं पाहिजे. तीच स्थिती तुमच्यासाठी आहे, कारण ओव्हर इन्फॉर्मेशन होणं हे पण परेशानीचं कारण बनतं. शनीची पंचम भावावर पण दृष्टी आहे, जी तुमच्यासाठी शिक्षाभाव म्हटला जातो. हे तुमच्यावर परफेक्ट बनण्याचं प्रेशर घेऊन येते. हे तुम्हाला अजून जास्त हार्ड वर्किंग बनवते. महिने जे तुम्ही वाचता, सगळं काही वाचण्याऐवजी 80-20% रूल तुम्ही स्वीकारा. हे काय आहे? जे तुमचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत, त्यावर लक्ष जास्त केंद्रित करा. हे तुमच्यासाठी जास्त फेवरेबल आहे. आणि जिथे लो स्कोअर्स आहेत किंवा ज्या चॅप्टर्सला कमी मार्क्स दिले जातात, कमी वेटेज दिलं जातं, त्यावर थोडा वेळ घालवा. हे तुमच्यासाठी ओव्हरऑल फेवरेबिलिटी घेऊन येईल. विशेष रूपाने 14 ऑगस्टपासून 22 ऑगस्टच्या मध्ये हा जो वेळेचा विंडो आहे, बुध अस्त राहतील. कोणताही नवीन विषय सुरू करण्याऐवजी केवळ रिव्हिजनवर लक्ष देणं जास्त चांगलं आहे. या दरम्यान माइंड मॅपिंग सारख्या टूल्सचा उपयोग करा. कोणतेही कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल्स आहेत, त्याला सोपे बनवून देते. आणि मंगळाच्या ऊर्जेला शांत ठेवण्यासाठी वॉक अँड रिकॉल टेक्निक स्वीकारा. ब्रीदिंग एक्सरसाइजेस स्वीकारा. मानसिक स्पष्टता प्रदान करते, ज्यामुळे ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत, कॉम्पिटिशन एक्झाम असू शकतात, कोणतेही खूप जास्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट करिअरशी संबंधित या वेळेस एंट्रन्स एक्झाम असू शकतात, तर तिथे बेटर परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला इथे आधार मिळून जाईल. तुम्हाला या वेळेस ती केपेबिलिटी मिळून जाईल की तुम्ही रिकॉल करू शकता.
पेरेंटहूड वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 मध्ये संतान सुख आणि त्यांच्यासोबत संबंधांचं विश्लेषण काफी सकारात्मक बदलांकडे इशारा करतं. राशीपासून पंचम भाव कन्या राशी आहे, जिथे 1 ऑगस्टला शुक्राचा गोचर होत आहे, जे की तुमच्या राशीचे स्वामी पण आहेत. आता ही स्थिती एकच संकेत देते की या महिन्यात तुम्ही आपल्या संतानाची क्रिएटिव्हिटी, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आणि त्यांच्या भविष्याप्रती अजून जास्त सेन्सिटिव्ह आहात आणि अजून जास्त समर्पित आहात. 8 ऑगस्टला गुरूचं तृतीय भावात उदय होणं हे दर्शवतं की संतानासोबत जे तुम्ही बात करता ते अजून क्लॅरिटीसोबत करता, त्यांच्यासोबत एक दोस्त बनून त्यांच्या प्रॉब्लेम्सला समजता, जिथे ते अडकतात तिथे त्यांना सोल्युशन्स सांगता. जर तुम्ही काफी वेळेपासून त्यांच्या कोणत्याही एज्युकेशनशी संबंधित जे अचिव्हमेंट आहे त्याला घेऊन व्यवहारात सुधारणेची वाट पाहत होतात, तर या महिन्यात तिथे पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. पण शनीची पंचम भावावर दृष्टी असल्याकारणाने तुम्हाला आपल्या संतानाप्रती आपल्या अपेक्षांना थोडं कंट्रोल करावं पाहिजे. तुम्ही ओव्हर द टॉप एक्स्पेक्टेशन्स ठेवता आणि जे रिझल्ट येतात ते तसे येत नाहीत, तर तो जो मधला गॅप आहे त्याला भरावं लागेल, स्वतःला रिअलिस्टिक बनवावं लागेल. कधी कधी शनीचा प्रभाव जो आहे मुलांवर अभ्यासाचा किंवा परफॉर्मन्सचा खूप जास्त प्रेशर बनवून देतो, ज्यामुळे मानसिक रूपाने थोडे तणावपूर्ण आणि ते एकटे होणं सुरू करून देतात. दुसऱ्यांपासून कटणं सुरू करून देतात. या महिन्यात त्यांना डिसिप्लिन करणं, त्याऐवजी मोटिवेट करण्यावर जास्त लक्ष द्या. आपल्या ज्या आशा आहेत त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांची काय इथे स्थिती आहे, त्याचं आकलन करणं जास्त जरुरी आहे. शक्य असेल तर वेळ राहता कोणतेही करिअर गायडन्स आहे, त्यात पण त्यांना घेऊन जाऊ शकता, जे त्यांच्या कॉन्फिडन्सला वाढवण्याचं काम करेल. आणि जर तुम्ही कन्सिव्हमेंटच्या दिशेने प्रयत्न करत आहात, म्हणजेच तुम्ही फॅमिली प्लॅनिंगच्या दिशेने प्रयत्न करत आहात, तर इथे या ज्या योजना आहेत संतान प्राप्तीसाठी, गुरूचं उदय होणं 8 तारखेला, ही वेळ तुमच्यासाठी पॉझिटिव्ह इंडिकेशन्स घेऊन येते. अट हीच आहे की तुम्ही हेल्थशी संबंधित छोट्या मोठ्या सावधगिरींना प्राधान्य देता. कॉम्पिटिशन आणि एनिमीज वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 तुमची राशीत मंगळाची उपस्थिती हे तुम्हाला अग्रेसिव्ह पण खूप जास्त बनवते. जिथे एनर्जी खूप जास्त देते, तिथे अग्रेशन पण देते. नकळत विरोधकांना तुमच्या विरुद्ध सक्रिय करू शकते. या दरम्यान आपल्या वर्कस्पेसमध्ये जे तुमचे असे शत्रू आहेत, ज्यांचा तुम्हाला पत्ता नसेल, असे आहेत जे पाठीमागे काम करतात, ते मित्र बनण्याचं नाटक करतात. तुमच्या प्रगतीत अडथळा टाकू शकतात, तुमची इमेजला नुकसान पोहोचवू शकतात, तुमच्या प्रयत्नांना फेल करू शकतात. त्यामुळे भविष्यातील योजना असो, महत्त्वपूर्ण व्यावसायिक रणनीती असो, याला पूर्णपणे गुप्त ठेवणं तुमच्यासाठी इथे सर्वात पहिली प्रायोरिटी बनणार आहे. शनीची वक्री स्थिती आणि त्यांची कन्या राशीवर दृष्टी हे संकेत देते की जर कोणताही जुना कायदेशीर मामला चालला होता, सरकारी विवाद चालला होता, कोणती केस होती, कोणती नोटीस होती, तर त्यात अचानक आता कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. पूर्ण महिने कोणत्याही नवीन वादात पडण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. जे जुने डॉक्युमेंट्स आहेत, त्याला या वेळेस तुम्हाला ऑर्गनाइज करायचं आहे. ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे कामात. कोणत्याही कामाला घेऊन लपवण्याची स्थिती ठेवू नका. मग ते टॅक्सेशन फायलिंगशी संबंधित असो किंवा कोणत्याही डीलशी संबंधित असो, जेवढं ट्रान्सपरंट होऊन काम कराल, तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. मग अशा वेळेस जे नोकरीपेशा व्यक्ती आहेत, तुमची ही पण कंप्लेंट असू शकते की वर्कस्पेसमध्ये माझं क्रेडिट कोणी दुसरं हिरावून घेतं, माझ्यावर प्रेशर खूप जास्त राहतं, माझ्या विरुद्ध इथे काम जास्त केलं जातं. तर तिथे जेवढं सेफ सिक्युअर होऊन चालू शकता, तेवढं जास्त बेटर आहे. तुमच्या मेहनतीचे क्रेडिट तुम्हाला तर प्रयत्न करायचा आहे की कोणी दुसरं घेऊ न सको, तर पुढे वाढून आपल्या कामाचं प्रेझेंटेशन करा, दिखावा करा कामाचा, हे जरुरी आहे. शत्रूंवर विजय मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय जो आहे, हा मौन राहणं आहे. मौन राहून स्माईल करून देणं आहे. हे स्वतःच समोरच्याला उकसवेल, समोरचा व्यक्ती उकसून स्वतःच स्वतःसाठी खड्डा खोदून बसेल. हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही कोणतंही असं काम करू नका जे या वेळेस अनएथिकल हो, या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये टाकून देईल. कारण ऑलरेडी जर कोणते केस चालत आहेत, ऑलरेडी पॉलिटिक्सचे शिकार आहात, तर तिथे तुमच्याकडून काहीही करणं तुम्हाला अजून गंभीर प्रॉब्लेममध्ये टाकू शकतं. हेल्थ वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 मध्ये राशीत स्थित मंगळ शारीरिक ऊर्जेत तर वाढ करत आहेत, पण खूप जास्त ॲक्टिव्ह होऊन जाणं, ओव्हर ॲक्टिव्ह होऊन जाणं, जल्दबाजी करणं, हडबडाहट होणं कामात, हे चोट, मोच
मांसपेशींमध्ये ताण यासारख्या समस्यांकडे पण तुम्हाला ढकलून देतात. यासाठी सावधगिरी बाळगणे जरुरी आहे. अशा वेळेस मंगळाची प्रभावी ऊर्जा जी आहे, शरीरात पित्त आणि ॲसिडिटीला वाढवण्याचं काम पण करते, ज्याला कंट्रोल करणं तुमच्या डाएटच्या मातून शक्य आहे. मेंटल हेल्थच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर शनीची वक्री चाल जी आहे, केतूच्या चतुर्थ प्रभावामुळे अनावश्यक चिंता आणि ओव्हरथिंकिंगचे शिकार तुम्ही बनून जाता. झोपेची जी क्वालिटी आहे ती सॅक्रिफाईस होऊन जाते. मानसिक क्लॅरिटी जी आहे, ज्याला आपण मानसिक स्पष्टता म्हणतो, इथे तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जे पण तुम्ही काम करता, मध्ये छोटे छोटे ब्रेक घ्या, नाहीतर या वेळेस मध्ये प्रॉब्लेम्स ॲसिडिटी, गॅस्ट्रिक प्रॉब्लेमशी संबंधित अजून जास्त वाढू शकतात. हे कुठे ना कुठे हॉस्पिटलाइज होण्यापर्यंतची स्थिती बनवू शकतात. 14 ऑगस्टच्या नंतर बुधाच्या अस्त होण्याकारणाने हा जो टाइम पिरियड राहील, इथे डायजेशनशी संबंधित प्रॉब्लेम आहे, डोळ्यांशी संबंधित कोणती प्रॉब्लेम आहे, मग छोटीशी प्रॉब्लेम पण का नसो, पण ही सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम आहे. या कारणाने जी क्वालिटी ऑफ वर्क आहे, जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे, ही तुमची खराब होते. यासाठी या गोष्टींवर जास्त लक्ष द्या आणि प्रयत्न करा की आपल्या बॉडीचा पूर्णपणे लक्ष द्याल, कुठेही रिस्क घ्यायचा नाहीये. हे महिने रिस्कपासून अंतर ठेवून चालायचं आहे. पुढच्या 137 दिवसांसाठी जी तुमच्यासाठी स्थिती आहे, त्याचं ॲनालिसिस तर मी शनी वक्री राशीफलमध्ये तुमच्यासाठी केलेलंच आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकू शकता. ते तुम्हाला अजून बेटर गाईडलाईन देईल की शनीशी संबंधित तुम्हाला इथे काय उपाय केले पाहिजेत. लव्ह लाईफ अँड मॅरेज ज्योतिषमध्ये शुक्रची युती अनेकदा नात्यांमध्ये कंपॅरेटिव्ह भावना पैदा करते. ऑगस्टमध्ये एक नवीन प्रॅक्टिस करा, पॉझिटिव्ह विथड्रॉल. हे पॉझिटिव्ह विथड्रॉल खूप जरुरी आहे. हे जे नियम आहे, हा रूल आहे, हा एक बात म्हणतो. कोणत्याही गंभीर डिस्कशन किंवा आर्ग्युमेंटच्या आधी तुम्हाला जीवनसाथीसाठी कमीत कमी 3 छोट्या पॉझिटिव्ह गोष्टी कराव्या लागतील, जसं की त्यांच्या आवडीची छोटी गोष्ट आणणं किंवा घरातील कामात हेल्प करणं, किंवा मग त्यांना जेवण खाऊ घालण्यासाठी कुठे बाहेर घेऊन जाणं. हे इमोशनल बँक अकाउंटमध्ये क्रेडिट जमा करेल, जेणेकरून जेव्हा तुम्ही कोणत्याही इम्पॉर्टंट मुद्द्यावर बात करता, तर समोरचा व्यक्ती डिफेन्सिव्ह होत नाही, मनमोकळेपणाने बात समजतो. हे एक मॅजिकल पॉज टेक्निक आहे, ही तुम्हाला स्वीकारायची आहे. घरात प्रवेश करण्याआधी गाडी किंवा घराच्या दरवाज्यावर 1 मिनिट थांबा. कामाच्या स्ट्रेसला एका इमॅजिनरी बॅगमध्ये बंद करून द्या, त्याला सोडून द्या. अनेकदा लोकांची एक प्रॉब्लेम असते, ऑफिसच्या स्ट्रेस घरी घेऊन येतात. घर कुटुंबाच्या मेंबर्सवर हावी होऊन जातात, राग करतात. ही जी प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन आहे हे, की एक इमोशनल बॅग बनवली आहे. त्याच्या आत जे पण आपली प्रॉब्लेम आहे, त्याला त्यात आज रात्रीसाठी बंद करून दिलं आहे. उद्या सकाळी उघडू जेव्हा ऑफिसला रवाना होऊ. हे मेंटल डिटॅचमेंट जे आहे, तुमच्या दाम्पत्य सुखाला बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीजपासून वाचवतं. आता 14 ऑगस्टनंतर बुध अस्त होत आहेत, ज्याचा अर्थ आहे की शब्दांची ताकद कमी होऊन जाईल. या वेळेस शब्दांच्या ऐवजी सर्व्हिसची लँग्वेज स्वीकारा. त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत आहात तर थांबून जा. याऐवजी त्यांच्यासाठी कोणतंही पेंडिंग काम संपवून द्या, जे त्या खूप वेळेपासून बात करत होत्या की हे खर्चायचं आहे, हे विकत घ्यायचं आहे. ते त्यांना घेऊन द्या, किंवा त्या खूप वेळेपासून तुमच्या हेल्पची डिमांड करत होत्या, ती हेल्प करून द्या. कुठे घराच्या आत कोणती मेंटेनन्सशी संबंधित तुम्हाला बात म्हटली जात होती ती की त्यांच्यासाठी जेवण बनवून द्या. जे होऊ शकतं आपल्या हाताने ते करून घ्या. एवढंसं करणं शब्दांच्या ऐवजी ॲक्शन जे आहे, हे जास्त इम्प्रेसिव्ह असेल. आता गुरूचं कर्क राशीत उदय होणं, हे परिवार आणि फ्युचरचं एक्सपान्शन पण घेऊन येतं. या महिन्यात जीवनसाथीसोबत बसून पुढच्या 6 महिन्यांसाठी व्हिज्युअल प्लॅन बनवा. कोणती छोटी ट्रॅव्हल असू शकते, कोणतं इंटरनॅशनल ट्रॅव्हल असू शकतं, कोणतं धार्मिक स्थळ असू शकतं, घरात चेंजेस असू शकतात, किंवा मग जे तुमच्यासाठी फायनान्शियल गोल आहे, त्याला डिसाईड करणं असू शकतं. जेव्हा तुम्ही दोघे एकत्र बसून विजन क्रिएट करता, तर आपापसात क्लेशच्या पॉसिबिलिटीज 0 होऊन जातील. कारण आता तुम्ही एकमेकांच्या विरोधात नाही, तर एका गोलच्या दिशेने दोघे मिळून मेहनत करत आहात. तर हे तुम्हा दोघांसाठी काफी जास्त फेवरेबल आणि पॉझिटिव्ह सिद्ध होईल. जॉब अँड बिझनेस. आता वृषभ राशीच्या जातकांसाठी तुमची राशीत मंगळाची उपस्थिती कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप जास्त एनर्जी देणारी आहे. पण ही एनर्जी जी आहे, ओव्हर एक्साइटमेंट आहे. हे चुकीचे डिसिजन्स घेण्याचं कारण पण बनू शकतं. कोणत्याही मोठ्या प्रोजेक्ट किंवा मग कोणतं नवीन काम आहे, त्याला हातात घेण्याआधी त्याच्या प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्सचं आकलन नक्की करा. खूप जरुरी आहे. तुमची प्लेट आधीच भरलेली आहे, त्यात अजून जास्त सामान भराल
तर हे तुमच्यासाठी हँडल करणं मुश्किल होऊ शकतं. करिअरमध्ये करिअरच्या दशम भावावर राहूचा प्रभाव हे आकस्मिक बदलांचं किंवा वर्कप्लेसवर पॉलिटिक्सचा संकेत पण देतं. जिथे तुम्हाला आपल्या कामाचे प्रूफ सुरक्षित ठेवले पाहिजेत, जेणेकरून कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या मेहनतीचे क्रेडिट न घेऊ सको. पुढे वाढून कामाला दाखवा. बॉसला वारंवार जाऊन विचारा की काय हे मी सही करत आहे, जेणेकरून त्यांना हे माहीत राहील की हे काम तुमच्याद्वारे केलं जात आहे. हे जरुरी आहे. व्यापारी वर्ग जे आहेत, तुमच्यासाठी 8 ऑगस्टला गुरूचं उदय होणं हे नवीन पॉसिबिलिटीजचं दार उघडतं. दीर्घ काळापासून अडकलेला सौदा होता, बिझनेस एक्स्पान्शनसाठी जे तुम्ही इथे प्रयत्न करत होतात, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह विंडो तुम्हाला मिळून जाईल. लाभस्थानावर शनीची वक्री चाल ही वॉर्निंग नक्की देते की इन्कमच्या कंटिन्युटीसाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करावी लागेल. 100ची जागी 120% मेहनत करावी लागेल. पण मेहनत करण्यासाठी तुम्ही तयार आहात. कारण वृषभ राशीची एक क्वालिटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की हे मेहनत करण्यापासून घाबरत नाहीत. तर हीच स्थिती तुमच्यासाठी सर्वात जास्त फेवरेबल पण आहे की मेहनत करण्यापासून तर नाही घाबरत आहे, पण प्रॉफिटमध्ये कटिंग मुश्किल आहे. तर इथे या स्थितीसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. 14 ऑगस्टच्या नंतर बुधाच्या अस्त होण्याने बिझनेस डिसिजन्समध्ये कन्फ्युजन किंवा कम्युनिकेशनला घेऊन प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. कोणत्याही इम्पॉर्टंट पार्टनरशिप हो किंवा मग इम्पॉर्टंट प्रोजेक्ट हो, याला घेऊन पेपरवर्कवर पूर्ण लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. साइन अँड सील्ड खूप जरुरी आहे. आता करिअरमध्ये सक्सेससाठी या महिने थोडा अग्रेसिव्ह कॉम्पिटिशनच्या ऐवजी तुम्हाला एक प्रयत्न करायचा आहे की डिसिप्लिन्ड एफर्ट्स आहेत, पर्सिव्हिअरन्स आहे, हे जरुरी आहे. कोणत्याही गोष्टीला पूर्ण करू इच्छिता तर त्याच्या पाठीमागे लागलेले राहा. जोपर्यंत ते काम होत नाही, तोपर्यंत दुसरं काम हातात घ्यायचं नाहीये. यावर जर फोकस कराल तर आपले प्रत्येक टास्कला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकाल. जे तुमची प्लॅनिंग्स आहेत त्याला या वेळेस दुसऱ्यांच्या ऐवजी एक्सपर्ट्सच्या सोबत डिस्कस करा, जेणेकरून ते तुम्हाला सही इंडिकेशन देऊ शकतील, सही पद्धतीने गाईड करू शकतील. आणि एक बात सर्वात महत्त्वाची आहे, हार्ड वर्क मेक्स द ड्रीम वर्क. यावर तुम्ही लक्ष ठेवाल कारण या महिने हार्डवर्कचा दुसरा कोणताही अल्टरनेटिव्ह आहेच नाही. नेटवर्किंग करता खूप मोठी बात आहे, खूप चांगली बात आहे. इथे रेफरन्सेस मिळून जातात, ती पण खूप चांगली बात आहे. पण अल्टिमेटली रिझल्ट्स दिसले पाहिजेत, तरच तुम्हाला पुढे काम मिळू शकेल. तर यासाठी हार्डवर्क हॅज नो अल्टरनेटिव्ह, बस याचंच लक्ष ठेवा. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. तुमची जन्मकुंडलीमधील एक ग्रह चंद्रमाला आधार बनवून मी हे राशीफल तुम्हाला सांगितलं आहे. आमच्या तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या राशीनुसार आम्ही हे सर्व प्रेडिक्शन्स तुम्हाला दिले आहेत. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असाच बनलेला राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्रीराम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.